आता पाहूया दिवसभरातील पावसाच्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमध्ये हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 16,21,000 एकरवरील पिकांचं नुकसान, नवीन लागवड केलेली केळी पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत, सरकारनं त्वरित पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात, लागवड केलेली केळींची रोपटं कुजून जात आहेत, तर भाव नसल्यानं केळीला कवडीमोल भाव। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये पावसामुळे मडी शिरापूर परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद पिकांचं प्रचंड नुकसान, नदीकाठी असलेली पिकं वाहून गेली आहेत, अनेकांच्या शेतात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं। साताऱ्याच्या खटाव तालुक्यात मागील 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे येरळा नदीसह नाल्यांना पूर, येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून पहिल्यांदा 6,170 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। लातूर जिल्ह्यातल्या निम्न तेरणा आणि मांजरा धरणाचे दरवाजे उघडले, विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी निम्न तेरणाचे 8 तर मांजरा धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू, दुधना नदीला पूर, मानवत तालुक्यातील टाकळी निलवर्ण येथे पुलावरून पाणी, शाळकरी मुलांची कसरत। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील काटेजवळच्या गावात जोरदार पाऊस, ओढ्यांना आलेल्या पुरात 1 जण वाहून गेला तर 1 जण झाडावर अडकून बसला होता, झाडावर अडकलेल्या ग्रामस्थाला लोकांनी बाहेर काढले। बीडमधील मागे 8 दिवसांपासून पावसाची हजेरी, नदी नाल्यांना पूर, रस्ते पाण्याखाली, बीड खरवंडी महामार्गाचं काम रखडल्यामुळे पर्यायी रस्ता तयार, मात्र पावसामुळे हा पर्यायी रस्ता देखील पाण्याखाली।